भूमिपुत्र संघटनेच्या वतीने आज गुरुवारी बल्लारपूर येथे ईव्हीएम हटावाची मागणी करीत मोर्चा काढण्यात आला। देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार मतदान यंत्राच्या सहाय्याने आले असून याचे अनेक पुरावे निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत, मात्र त्यावर पांघरून घातले जात आहे। मतदान यंत्राच्या बळावर सत्ताधारी भाजप आज 400 पारचा नारा देत आहेत। देशात विद्यमान सरकारबद्दल प्रचंड आक्रोश असताना आम्ही दिलेली मते कुणाला जातात असा प्रश्न मोर्चाकऱ्यांनी उपस्थित केला। शिक्षण, रोजगार, आरोग्य अशा मूलभूत सुविधाही मिळणे कठीण झाले आहे। लोकशाही आणि संविधान टिकवायचे असेल तर लोकांना त्यांचा मतदानाचा खरा अधिकार प्राप्त झालाच पाहिजे आणि हा अधिकार केवळ मतदान पत्रिकेच्या माध्यमातूनच मिळू शकतो। त्यामुळे ईव्हीएम नेहमीसाठी बंद करण्याची गरज आंदोलकांनी केली। या मोर्चात महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झालेत। हातात मागण्यांचे फलक उंचावत घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। तिथे मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। खूप मोठ्या संख्येने लोक जमलेले आहेत बल्लारशाला आणि संपूर्ण विभागातून या क्षेत्रातून पंचक्रोशीतून लोक आलेले आहेत। आणि ही जी ईव्हीएम मशीन आहे जी या सगळ्या प्रश्नांना समस्याची जड आहे, त्या ईव्हीएम मशीनला हटवा आणि या देशात परत बॅलेट पेपरने मतदानाची प्रक्रिया आणा, हे मागणं या सगळ्या भारतीयांचं आहे। आज देशात जे काही घडतं आहे, आज देशात शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आहे, आज देशात बेरोजगारांना न्याय मिळत नाही आहे, महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत, या देशात भ्रष्टाचार वाढलेला आहे, या देशामध्ये न्यायव्यवस्था तडीस गेलेली आहे आणि कुठलीच स्वायत्त संस्था जी लोकांच्या रक्षणार्थ लोकांच्या अधिकारासाठी बनवल्या गेलेली होती या भारतामध्ये, ती सगळी व्यवस्था आज एका पक्षाच्या हातात गेलेली आहे आणि त्यांच्या हातातल्या बाहुल्यांसारखं काम करत आहे। आणि ते सगळं घडत आहे फक्त ईव्हीएम मुळे। आणि ज्या पक्षाला असं वाटतं की आम्ही 400च्या वर होणार, त्या लोकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेऊन दाखवावे आणि स्वतःला सिद्ध करून दाखवावं तर आम्ही मानू। पण ही सगळी गडबडी करून ते जर जिंकून येणार असेल, या संविधानाला आणि देशाला आणि लोकशाहीला जर धोका करणार असतील तर हे आम्हाला अजिबात मान्य नाही। आम्ही याच्या विरोधात वारंवार होतो, जोपर्यंत ते हटत नाही तोपर्यंत होतो।